शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाघमारे अर्ज दाखल करणार। माजी खासदार राहुल शेवाळे यांचा पत्ता कट। भाजपच्या चारही उमेदवारांचे अर्ज दाखल। विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांनी अर्ज भरले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी अर्ज दाखल केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा तसंच फडणवीसांमुळे मला उमेदवारी मिळाली। त्यांनी मला राज्यसभेसाठी तिसऱ्यांदा संधी दिली। भारताच्या विकासासाठी प्रयत्न करणार। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील एका गटानं तावडेंना राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। संजय राऊतांचा रोख कुणाकडे? अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तावडेंना भाजपकडून राज्यसभेवर संधी। विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू। थोड्याच वेळात पार्थ पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवारांना उमेदवारी। शरद पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून पवारांचा राज्यसभेसाठी अर्ज। सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ तसंच संजय राऊतांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। 10 आमदारांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या। राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाला सहमती। संजय राऊतांची माहिती। तर संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती, मात्र गणित जमत नसल्यामुळे चतुर्वेदींना राज्यसभेबाहेर राहावं लागलं। राऊतांचं स्पष्टीकरण। शरद पवारांचं नाव नसतं तर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं नसतं। महाविकास आघाडीत एकमत झालं नसतं तर उमेदवार पराभूत होण्याची शक्यता जास्त होती। एकमत झालं म्हणून शरद पवारांनी मान्यता दिली असावी। शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरनं राजू शेट्टींची प्रतिक्रिया। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला। अर्ज भरतेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित, तर नितीश कुमारांना केंद्रात कोणतीतरी मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता। नितीश कुमार काही महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनतील हे बिहार निकालाच्या दिवशीच सांगितलं होतं। नितीश कुमारांच्या मुलाला उपमुख्यमंत्री बनवलं जाणार। नितीश कुमारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या 20 पेक्षा जास्त आमदारांनी घेतली पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट। डीजीसीएच्या अहवालाबाबत आमदारांकडून शंका उपस्थित। सीबीआय चौकशीची मागणी। आपण फडणवीसांची लवकरच भेट घेऊ, सुनेत्रा पवारांचं आश्वासन। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या आमदार पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। कात्रज दूध संघाच्या चेअरमन पदाचा झेडपी निवडणुकीनंतर अजितदादा राजीनामा देणार होते। आता पदाधिकाऱ्यांकडून सुनेत्रा पवारांचं नाव पुढे करत राजीनाम्यासाठी टाळाटाळ होते, सूत्रांची माहिती। विधिमंडळात आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार। या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होणार। मुंबई महानगरपालिकेतील 11 प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध होणार। 17 प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सचिवांकडे सादर। जी उत्तर प्रभागामध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जोसेफ कोळी यांच्याकडून अर्ज दाखल। कल्याण डोंबिवली पालिकेत सत्ता स्थापनेनंतरच मित्रपक्षांमध्ये वादाची ठिणगी। स्थायी समिती सभापतीपदावरनं भाजप आणि शिवसेना आमने-सामने। दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका ठामपणे मांडल्यामुळे महासभा लांबणीवर। सीआयडीकडून व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीची चौकशी सुरू। व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांना सुद्धा सीआयडी चौकशीला उपस्थित राहावं लागलंय। जय पवारांनी रोहित सिंहचा व्हिडिओ ट्विट केला होता। कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात व्हीएसआर कंपनी माहीर। सर्व कागदपत्र सीआयडीनं तत्काळ ताब्यात घ्यावीत, रोहित पवारांची ट्विट करत मागणी। विलिनीकरण ही दंतकथा आहे आणि ही दंतकथा आता संपलेली आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती राऊतांची प्रतिक्रिया। तर आता आम्हाला महाविकास आघाडी म्हणून काम करायचंय, जनतेचा पक्ष म्हणून विरोधी पक्षाला काम करावं लागेल, राऊतांचं वक्तव्य। आमदार संजय शिरसाट यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। दादरमधल्या राजगृह या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा। आबासाहेब कर्डक यांच्या स्मारकासाठी विशेष आमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर होईल, दत्तात्रय भरणेंची माहिती। तर शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार या निर्णय घेतील, दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। मुंबईमध्ये कृषीमंत्री भरणेंच्या घरासमोर आंदोलन। छावा क्रांतीवीर सेनेचं मुंबईमध्ये कृषीमंत्री भरणेंच्या घरासमोर आंदोलन। कांदा, दूध दरवाढीबाबत तत्काळ निर्णय घेऊन विधानसभेमध्ये हमी भाव जाहीर करावा, आंदोलकांची मागणी। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये होळी आणि धुलीवंदनाच्या सुट्टीनंतर कांद्याचे भाव पूर्ववत सुरू। कांद्याच्या जास्तीत जास्त दरामध्ये 400 रुपयांची तर सरासरी दरात 200 रुपयांची घसरण।
परभणीमध्ये ढगाळ वातावरणाचा कांदा बीज उत्पादनावरती परिणाम. ढगाळ हवामानामुळे बुरशीजन्य रोग वाढून बीज धारणा कमी होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती. उत्पादन घटण्याची भीती, शेतकरी चिंतेत. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खरीप धान खरेदीची मर्यादा संपल्यामुळे खरेदी ठप्प. 50,000 नोंदणीकृत शेतकरी 15 दिवस थांबले. शासन धान खरेदीची मुदत वाढवणार का, याकडे लक्ष. पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात ज्वारी काढणीच्या कामांना वेग. सोबतच मळणी आणि चारा जमा करण्याच्या कामाची देखील लगबग. अमरावतीमध्ये सोलर व्यावसायिक आणि ग्राहकांचा महावितरणवरती मोर्चा. महावितरणच्या धोरण आणि अटींविरोधात अमरावतीमध्ये मोर्चा. ग्राहकांना सोलर देताना अनेक नियम महावितरणनं घातल्याचा व्यावसायिकांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील मुख्यमंत्री प्रशिक्षण रोजगार योजनेतील तरुण पुन्हा बेरोजगार. कायमस्वरूपी रोजगार मिळावा या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी अधिवेशन संपेपर्यंत बसणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या नव्या जाचक नियमांविरोधात नागरिक, व्यापारी आणि उद्योग संघटना रस्त्यावर. सौर ऊर्जेच्या हक्कासाठी शहरात भव्य जनजागृती रॅली. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भेसळयुक्त दुधाचा वापर. उकळवल्यानंतर दूध रबरासारखं झाल्यामुळे प्रकार उघडकीस. अन्न आणि औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. प्रशासन यावरती काय कारवाई करणार, याकडे लक्ष. मेळघाटामध्ये आदिवासींनी होळीच्या फगव्यासाठी अडवली बच्चू कडू यांची पदयात्रा. मेळघाटात होळी निमित्तानं गावातील महिला, पुरुष फगवा मागतात. एक प्रकारची देणगी जी जमा करून होळी साजरी करण्याची परंपरा. दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोपरी परिसरात शिवसेनेच्या वतीनं चैत्र नवरात्रीचं आयोजन. देवीच्या मंडपाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्रीचं आयोजन. तुळजाभवानी मंदिराची विकास कामं भव्य, दिव्य आणि दर्जेदार होणार. अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश. विकास आराखड्यातील 582 कोटींच्या कामाला वेग. देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचा 378वा वैकुंठ गमन सोहळा. सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी देहू नगरीत दाखल. मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. तळ कोकणामध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सिंधुदुर्गातील कुडाळच्या नेरूर गावातील सायचे टेममध्ये शिमगोत्सवात मांड उत्सव साजरा. आकर्षक, कल्पक आणि भव्य दिव्य असं वैविध्यपूर्ण चित्ररथ देखावे मांड उत्सवात लक्षवेधी ठरत आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलमध्ये भारताचा विजय व्हावा यासाठी नागपुरातील कल्याणेश्वर प्राचीन शिव मंदिरात अभिषेक पूजा. नागपूर क्रिकेट फॅन क्लबकडनं आजच्या सामन्यासाठी अभिषेक. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा विवाह सोहळा. विवाह सोहळ्याला राज ठाकरेंचे सहकुटुंब उपस्थिती. पुढच्या बातम्या बघूयात. सोलापुरामध्ये कामगार मंडळातील अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार. बोगस प्रमाणपत्रांद्वारे अधिकाऱ्यांनी 3,62,00,000 रुपये लाटले. या प्रकरणी 3 कामगार कल्याण अधिकाऱ्यांचं निलंबन. वाशिममध्ये आरटीई प्रवेशासाठी घरापासून शाळेचं अंतर 3 किलोमीटरवरनं 1 किलोमीटरपर्यंत कमी केलं. ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम. काही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता. नंदुरबारमध्ये प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेला मान्यता. लाभार्थ्यांना 7 दिवसात कागदपत्र दुरुस्त करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून या लाभार्थ्यांना सूचना. बुलढाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बुलढाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं तालुकानिहाय आयोजन करण्यात आलंय. 7 मार्च ते 15 मे दरम्यान शेतकरी आणि नागरिकांना एकाच छताखाली सर्व लाभ मिळणार. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा लाभ होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये एक एसटी बस तिकिटामध्ये प्रवासी सवलत मिळावी अशा विविध सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची योजना सुरू. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी बस स्थानकावरती दररोज वृद्ध आणि महिलांची गर्दी. अमरावती शहरातील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला. चित्रा चौक ते नागपुरी गेट मार्गावरती 15 दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक. पुढील 15 दिवस रस्ता बंद असणार.
शाळेत टिळा लावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मज्जाव करणाऱ्या मुख्याध्यापकांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारला जाब. पुणे जिल्ह्यातील न्हावी गावातील शाळेतील प्रकार, टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अपमानास्पद बोलल्याचा आरोप. सोलापुरात बांधकाम कामगार कल्याण मंडळातील शिष्यवृत्ती योजनेमध्ये 3.62 कोटींचा घोटाळा उघड. बोगस प्रमाणपत्रांवरती कामगारांच्या मुलांना परराज्यात शिक्षण दाखवत निधी लाटल्याचा आरोप. 3 अधिकाऱ्यांना केलं निलंबित. जामखेडमधील गोळीबारात जखमी झालेला सागर मोहोळकर उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल. सागर मोहोळकरची प्रकृती गंभीर. जामखेडच्या नुरानी कॉलनीमध्ये संध्याकाळच्या सुमारास गोळीबार झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील पालिका निवडणुकीत खुला केलेला आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी पुन्हा बंद. वाढते अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे आकाशवाणी चौक बंद करण्याचा निर्णय. अकोल्यातल्या बाळापुरात म्हैस नदीच्या पात्रातून अवैध माती आणि वाळू चोरी. महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष. संपूर्ण प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची केली मागणी. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीनं पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा इशारा. बीडच्या धर्मापुरीकडे गांजा घेऊन जाणाऱ्या 3घांना अटक. अंबाजोगाई सहाय्यक पोलीस अधीक्षकाच्या पथकाकडून कारवाई. मूर्ती फाट्याजवळ 2 जण 33 किलो 800 ग्रॅम वजनाचा गांजा घेऊन जात होते.